हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर फार मोठं इंट्रोडक्शन देत नाही, फ्रेममध्ये तुम्हाला दिसतंय कोण बसलंय. बरं, सगळे तिथं सॉरी खूप उशीर झाला आहे हा इंटरव्ह्यू आणायला, कारण शाल्व खूप रिक्वेस्ट येत होत्या की शाल्व आणि श्रेयाचा एकत्र इंटरव्ह्यू, आणि इतका म्हणूनच फॉलोअप होता. सो म्हणूनच आधी सगळ्यांना आधी मी सॉरी म्हटलं की जरा उशीर झाला, पण लेट पण थेट. नाही, सगळ्यांना सर्वप्रथम खूप खूप थँक्यू आणि खूप आशीर्वाद आणि खूप सारा सपोर्ट. यामुळे आय थिंक ह्या सगळ्या रिक्वेस्ट येत होत्या. सो फायनली आपण इतका शूट करत होता कंटिन्युअसली, चालूच आहे. सो आज एक टाइम मिळाला, करून टाकूया. सुट्टीचा दिवस मिळाला. येस, पण कसे आहात? खूप मस्त. झालाय का अरे संसार संसार सुरू? हा, म्हणजे आम्ही ऍक्च्युली 6 वर्ष एकत्र राहतोय. सो तसं असं काही हे नाहीये, पण लग्न झाल्यावर मी असं मला खूप जाणवलं की एक काहीतरी वेगळं वाटतं. एक कदाचित जबाबदारी असल्यासारखं वाटतं. प्रेम तर खूप वाढतं, अचानक खूप वाढतं. आणि आय अग्री 100% नक्कीच. आणि आत्ताच म्हणजे 2च महिने झालेत. सो जस्ट असं वाटतं की आम्ही राहत होतो, पण आता जे लग्न करून एकत्र राहतो एक वेगळंच फिलिंग आहे की ह्याचं अजून इंट्रोडक्शन मी माझा करते की ही इज माय हजबंड. आता मला करून दे ना जरा इंट्रोडक्शन. मी अभिनेता शाल्व किंजवडेकर नेहमी म्हणते, आता जरा तू ओळख करून दे मला. हा माझा नवरा आहे, शाल्व किंजवडेकर. बरं, नमस्कार शाल्वजी. नमस्कार. तुम्ही ओळख करून द्या जरा. ही माझी सुंदर बायको आहे, श्रेया डफळापूरकर किंजवडेकर. खूप क्यूट आहे श्रेया, खूप क्यूट आहे. थँक्यू. थँक्यू. बरं, ती पण बोलली आहे मला थँक्यू. पण मस्त झाला लग्न सोहळा, कमाल. म्हणजे तुमचे राईट फ्रॉम तुमचं ड्रेसिंग ते सगळे फंक्शन्स खूप छान होतं, बघायला मस्त वाटत होतं. आणि तुम्ही किती एन्जॉय करताय हे त्या फेसवरनं कळत होतं. सो मला खूप जाणून घ्यायचं आहे लग्नाबद्दल. पण मला आता सांगा, जसं तू म्हणालीस की 2च महिने झालेत आत्ता लग्नाला, काही बदल झाला आहे का एकमेकांमध्ये? एकमेकांबद्दल काही बदल जाणवतोय का तुम्हाला? तुला काही बदल जाणवतो? लग्नानंतर आयुष्य बदलतं असं काही झालंय का? अजून तरी असं मेजर काही नाही बदललंय, पण असे छोटे छोटे गोष्टी वाढलेत इन टर्म्स ऑफ लव्ह. म्हणजे आता एक स्पेसिफिक प्रकारचे चिप्स आहेत जे मी लहानपणी ओमानला राहायचे ते तिकडे मिळायचे, आणि शाल्वनी ते ॲमेझॉनवरनं शोधून काढले आणि ते माझ्यासाठी मागवले. त्याचे एफर्ट्स टुवर्ड्स मी छोट्या छोट्या गोष्टींचे into 100 झालेत. सो असं काही बाकी बदल नाही जाणवत आहे मला. छोट्या छोट्या गोष्टी, आज भाजी काय करायची वगैरे वगैरे सुरू झालंय परत. सो ते एक मला असं वाटतं कुठेतरी ना आपण ट्रॅकवर येतो आणि सबकॉन्शियसली येतो. खूप असं ठरवून नाही येत की आता आम्ही हे ठरवतो की आपल्याला आठवड्याचं ही ग्रोसरीज काय काय लागणार आहेत, सोमवारी हे बनवायचं आहे, मंगळवारी हे करायचं आहे, बुधवारी हे सांगूयात करायला. असं सगळं आम्ही ठरवतो, व्यवस्थित प्लॅन करतो. आणि आय थिंक लग्न झाल्यानंतर हे सुरू झालंय. याआधी आम्ही एकत्र राहायचो तेव्हा, आज तू काय खाणार आहेस, तू काय मागू काहीतरी, मग काहीतरी आपण काहीतरी करू, मग बनवतो मी आल्यानंतर शूटिंगवरून, असं काहीतरी आम्ही करायचो. पण आता ते एक त्याला खूप प्रॉपर शेड्यूल आलंय. आय डोंट थिंक लग्नामुळे ते चेंज झालंय. इट्स जस्ट द सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी जी आली आहे त्याच्यामुळे डेफिनेटली एवढेच चेंज. अगदी बरोबर. या दॅट इज ट्रू. ड्युटीज डिवाइड झाल्यात का? असं काही डिवाइड नाही झालंय, ठरवलं नाही आम्ही काही, पण ज्याला जे जमेल ते. काय मी काय करतो जास्त ड्युटी जेन्युइनली, म्हणजे त्याला आवड आहे हे सगळं करायची. म्हणजे जेवण तो असं काहीही नाही खाऊ शकत, त्याला ते सगळं पर्टिक्युलरली सगळं छान लागतं. सो तो असं नाही की त्याला आवडतं म्हणून मी करायचं ते सगळं, त्याला आवडतं म्हणून तो ते सगळं करतो, की मला आवडतं ना म्हणून मी सगळं नियमित करेन. सो दॅट ऑल ही इज व्हेरी मच इन टू. तो खूपच मदत करतो, म्हणजे रादर जास्तच करतो. ही इज द वन हू इज ॲक्च्युली डुईंग अ लॉट ऑफ थिंग्स. वा, किती मस्त. सो वेडिंग डेकडे घेऊन जाते तुम्हाला मी तुमचे सगळे फंक्शन्स. म्हणजे आपण कॅमेरा रोल व्हायच्या आधी तुमच्या त्या संगीत फंक्शनबद्दल, संगीत नाही पण एक छान गेम नाईट तुमच्याबद्दल बोलत होतो. युनिक आणि छान सगळं डिझाईन होतं, राईट? तुमचे आउटफिट्सबद्दल मी आवर्जून सांगेन. रेड कलर इतका छान वाटत होता तुमच्या दोघांना, आणि देन रिसेप्शन लुक सगळं ड्रीमी होतं. सगळे लुक्स तुम्ही डिझाइन. हो, ऑफकोर्स, येस. 1 वर्ष प्लॅन करत होते सगळं या लुक्सचं, म्हणजे शॉपिंग पासून सगळं डिटेल्स 1 वर्षभर प्लॅन करत होतो आम्ही. हो, साधारण. शाल्वचे किती इनपुट्स आहेत त्याच्यामध्ये? आय थिंक इनपुट्स म्हणा एवढंच आहे. तूच सांग ऍक्च्युली. त्याला मी विचारायचे, हा कलर चालणार आहे, ओके, हे डिझाईन चालणार आहे, ओके. या पलीकडचं सगळं म्हणजे ट्रायल्स पण केले नव्हते आम्ही, तिकडे जाऊन व्हेन्यूवरती ट्रायल्स केले, कारण लग्नाच्या व्हेन्यूवर ट्रायल्स सुद्धाही केले नव्हते.
कारण त्याला सुट्टीच नव्हती. डायरेक्ट व्हेन्यूवरती पोचला तेव्हा आम्ही कपडे ट्राय केले पहिल्यांदा की अच्छा आता जर नसते बसले तर देवच होता, पण बसले व्यवस्थित परफेक्ट झाला सगळं, बसणार सगळं छान झालं एकदम. लग्नाचं प्लॅनिंग म्हणजे असं असतं ना की आपलं लग्न कशा प्रकारे दिसायला हवं किंवा आपल्या लोकांनी एन्जॉय केली पाहिजे ती मुवमेंट, राईट? याचं प्लॅनिंग शाल्व कोणाचं आहे, कोणाला क्रेडिट देशील? मी क्रेडिट सगळं आई बाबा, श्रेया आणि सगळ्या फॅमिलीला देईन, कारण ते खूप त्यांनी सगळं प्लॅन केलं आणि ते प्लॅन करत होते तेव्हा आमचा व्हिडिओ कॉल व्हायचा. व्हिडिओ कॉलवर ते सांगायचे की आज काय काय होणार आहे आणि आज काय काय आपण करतोय. सो मग मला तेवढीच माझी इन्व्हॉल्वमेंट होती की व्हिडिओ कॉलवर बघायचं की अच्छा असं आहे का, मग मी हे असं करूयात तसं करूयात. मी आणि मनीषाने म्हणजे माझ्या सासूनी आम्ही दोघींनी खूप म्हणजे आम्ही खूप चिकित्सक होतो दोघी, त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्ट इन डिटेल जाऊन आम्ही प्रत्येक वेळी शाल्वला कॉल करायचो की असं आहे. चारू पण फॉर दॅट मॅटर म्हणजे शाल्वचे वडील आम्ही चौघंही असे बसायचो की हे करायचं का, मग स्वीटमधलं पण कुठला सेक्शन असं इतकं डिटेल केलं होतं आम्ही ते सगळं. सो मजा आली होती, वेगळाच फन होता तो. वा, पण लिव्ह इनमध्ये तुम्ही राहत होतात ऑब्व्हियसली, आणि लिव्ह इन ते लग्न ही छान आहे ही प्रोसेस. आधीपासूनच घरच्यांशी चांगला बॉन्ड झाला होता श्रेया तुझा शाल्वच्या? आणि सेम खूप खूप मी तर शाल्वा मला काय म्हणतो, तू लग्न माझ्याशी केलंस पण खरं तर तुझं माझ्या आई वडिलांवरती जास्त प्रेम आहे. मला असं खूप वाटतं लग्न तिने माझ्या आई वडिलांवर खूप जास्त प्रेम आहे. दॅट्स ट्रू. हा, इट इज ट्रू आय थिंक. पण आमचा बॉन्ड पहिल्यापासूनच खूप इट वॉज व्हेरी स्ट्रॉंग. आणि माझे हिच्या आईबाबांशी जे रिलेशन्स आहेत, हिचे माझ्या आईबाबांबरोबर, ते एक खूप वेगळ्या प्लॅटॉनिक लेवलवरचे रिलेशन्स आहेत आणि ते पहिल्याच दिवसापासून तसे आपोआप झाले. म्हणजे माय इनलॉज आर स्वीट हार्ट्स, म्हणजे ॲब्सल्यूट स्वीट हार्ट्स. त्यांनी म्हणजे कुठल्याही पॉईंटला वाटूच दिलं नाही की शी इज माय डॉटर इन लॉ. त्यांनी इतकं सामावून घेतलं, कारण लाईक आय सेड मी इतकी चिकित्सक आणि पर्टिक्युलर व्यक्ती होते लग्नाच्या प्रोसेसमध्ये पण की मी प्रत्येक गोष्टीला ह्यांना इतका त्रास दिला जेन्युइनली, पण त्यांनी ते इतकं छान पद्धतीने सगळं इनकल्केट केलं. ट्रुली खरं ते ड्रीम होतं का तुझं की आपलं लग्न असं असं दिसलं पाहिजे? असतं ना मुलींचं 100%. असं असतो सनसेट वालाच फोटो आला पाहिजे, ते असं ठरलेलं असतं, राईट? तुझं तसं होतं काही ठरलं? या आय थिंक तुझं होतं ना असं फोटो जबत नाही पण एक वाईब तशी झाली पाहिजे. आणि शाल्वाची पण मॅच झाली एकदम त्या बाबतीत. म्हणजे आम्हाला हॉलमध्ये लग्न नव्हतं करायचं एका, आम्हाला ओपन व्हेन्यू हवा होता जिकडे सनलाईट आहे, छान हिरवगार आहे. सो ते आमचं सगळ्यांचं मॅच झालंच. आणि मी अशी मुलगी होते की मेको बचपन से शादी करनी थी, त्यामुळे माझ्या डोक्यात विजन्स खूप क्लिअर होते. आणि बचपन से शादी करनी थी. शादी का माहौल होना चाहिए. पण लवकर 6 वर्ष लिव्ह इन मध्ये होतात, राईट? मग ते आधी नव्हतं ठरलं की लवकर जरा करूया 6 वर्ष लिव्ह इन मध्ये राहण्यापेक्षा? नाही, असं काही नव्हतं ठरलं. वी वर एक्सप्लोरिंग की आपलं एकमेकांबरोबर नातं कसं आहे. आणि आपण एकमेकांबरोबर बेसिकली जेव्हा आपण रिलेशनशिपमध्ये असतो तेव्हा आपण एकमेकांबरोबर राहत नसतो. एकमेकांबरोबर राहायला लागल्यावर कम्पॅटिबिलिटी जाणवते, कळते की तुला काय आवडतं, मला काय आवडतं. आणि अशा स्पेसमध्ये दोघं बसलेत की ज्या स्पेसमध्ये को एक्झिस्ट करता येईल. मी तुझ्याशी बोलत नाही, तूही माझ्याशी बोलत नाहीस, पण आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तुझं तू काहीतरी करतेस, मी माझं काहीतरी करतोय. को एक्झिस्टही करता आलं पाहिजे. आणि दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की खरं 100% खरं बोललास. 24 तास एकत्र राहणं खूप वेगळं आहे रिलेशनशिप पेक्षा. पण तेव्हा जेव्हा तुम्ही लिव्ह इन मध्ये राहायला सुरुवात केली, घरच्यांना इझिली कन्व्हिन्स केलं का त्याला थोडासा वेळ गेला? ओके, डिड वी कन्व्हिन्स एनीबडी? वी डिडंट हॅव टू कन्व्हिन्स एनीबडी. ऍक्च्युअली असं तुझं म्हणजे लिव्ह इन मध्ये की आम्ही असे सतत नव्हतो. काय होतं तर माझं पण काम पुण्यात असतं, माझं मुंबईत पण असतं. सो मी पण ऑन द रन होते आणि तो पण जेव्हा तो ठाण्याला शिफ्ट झाला तेव्हा तिकडे काही गोष्टी होत्या, मी तेव्हा गोरेगावात काम करत होते. सो आम्ही सतत एकत्र नव्हतो राहत. सो आवर पेरेंट्स ऑल्सो अंडरस्टूड की जितका वेळ मिळतोय आम्हाला की से आता आठवडाभर दोघांनाही काम नाहीये तर मग दोघंही एकत्र आहे. सो ते एकत्र राहणं खूप गरजेचं होतं. ना तर आम्ही कधी भेटूच शकलो नसतो, कारण इफ यू वर नॉट लिव्हिंग टुगेदर वी वुडंट हॅव सीन इच अदर ॲट ऑल. तो एक प्रॉब्लेम झाला. सो त्यांनी अगदीच काहीच म्हणत नाहीत आणि उलट ते येऊन राहायचे. पण हा मुद्दा तुझा अगदी बरोबर आहे. साधारण घरच्यांची परमिशन आपण घेतो किंवा घरच्यांचा काहीतरी त्यात आक्षेप असतो लिव्ह इन मध्ये राहण्यात. आम्हाला काहीच कधीच असं जाणवलं नाही किंवा आमच्या घरच्यांनी हा विषयही काढला नाही. ट्रूली टचवूड खरंच की इनफॅक्ट त्यांनी येऊन सेटअप करायला हेल्प पण केली की घर बघितलं, सगळं ठीक आहे ना.
सो ते कायम, आणि आमचं असं कधी नसतं की आम्ही दोघं राहतोय म्हणजे आमचे घरचे नको बाबा ते काय, असं कधीच नाही. आमचे घरचे पण आमच्याबरोबर खूप चांगले जेलप होतात. खूप चांगले जलप खूपच होतात. चांगले. वी ऑलवेज वॉन्ट देम. आम्ही तर त्यांना किती वेळा म्हणतो की तुम्ही आलाच पाहिजेत तुम्ही. सो त्यांनी खूपच मदत केली. वाव. पण मग स्तवनला मे बी तुला कन्व्हिन्स करावं लागलं असेल. शाल्वा आणि स्तवननी मला येऊ दिलं थोडंसं घरात. मी खूप त्यांची आभारी आहे. खरंच आहे. अरे लग्नाच्या मांडवात तो मला म्हणतोय की आता पण वेळ आहे, जा पळून, मी बसतो इकडे. मी बसलीये विधी करायला. बेस्टी लव्ह. तर मला म्हणतोय की जा म्हणतोय इथनं निघून. खूप दे आर इनसेपरेबल. त्यांचं प्रेम वेगळ्या लेवलचं आहे. मी त्यांच्या प्रेमाच्या आजूबाजूला पण नाही कुठे. वा. पण खूप ब्युटिफुल मुमेंट्स होत्या तुमच्या लग्नातल्या. मला सांगा की एक मुमेंट, आता जेव्हा मे बी रेडी होऊन आला असाल किंवा झालंय आपलं लग्न, सो ती खूप फुलफिलिंग एक मुमेंट असते, राईट? एक मेमोरेबल गोष्ट सांगा मला या लग्नाबद्दलची, काय आहे? मी जेव्हा तिच्या एंट्रीला तिथे उभा होतो आणि ती आणि तिचे फॅमिली आणि तिचे सगळे लोक तिला घेऊन येत होती, दॅट वॉज द मोस्ट मेमोरेबल. म्हणजे दॅट वॉज व्हेरी इमोशनल. आणि तेव्हा मला खूप हिट झालं की आपलं आज लग्न आहे, की आपण वय जितकं झालंय इतकी वर्ष आपण हा विचारही नव्हता केला कधी की आपलं लग्न होईल किंवा आपण लग्न करू, कारण इट्स अ व्हेरी बिग स्टेप इन लाईफ. सो ते आपलं होतंय, आत्ता लग्न आहे, तिथे हिट झालं. बाकी दिवसभर मी चिल होतो. येस, घोडं मैदान पुढे असं झालं असेल श्रेया? आय थिंक सेम एज शाल्व. म्हणजे जेव्हा मला सिद्धार्थ ही वॉक मी डाऊन दी आयल, मला असं वाटलं दिस इज इट. म्हणजे त्याच्याकडे बघितलं मी आणि मला असं झालं दिस इज वॉट आय वॉन्टेड. हेच हवं होतं आपल्याला. ते आणि मंगळसूत्राचा जो पार्ट होता, ते दोन माझ्यासाठी खूपच इमोशनल मोमेंट्स होते. मंगळसूत्र कोणाचं चॉईसचं घेतलं बाय द वे, स्वतःच्या का शाल्वाच्या? आम्ही दोघांनी व्हिडिओ कॉल, तो नव्हता इथे जेव्हा मी घेतलं तेव्हा, सो व्हिडिओ कॉलवरतीच आम्ही सिलेक्ट केलं. म्हणजे मला खूप ट्रेडिशनल मंगळसूत्र हवं होतं, गोल्ड असं खूप नको, सिम्पल काळ्या मण्यांचं. तर आम्ही 2-3 ऑप्शन बघितले आणि त्यांनीच सिलेक्ट केलं की हे कर फायनल. वा. म्हणजे सॉर्ट होती ही लग्नाच्या बाबतीमध्ये. सिद्धार्थनी लेटर वाचलं होतं ना, तर त्यांनी जेनझी असा हिचा उल्लेख केला होता, वेरॅज तिचे थॉट्स बिलकुल पण जेनझी नाहीयेत. नॉट एट ऑल. तिचे थॉट्स आमच्यापेक्षाही थोडेसे, आमच्या सगळ्यांपेक्षा फ्रेंड्स. हो या या. आय एम द ओल्डी ऍक्च्युअली. आणि बाकी सगळे जेनझी. बाकी आम्ही जेनझी होतो. तुमच्या दोघांपैकी मेसियर वन कोण आहे आणि सॉर्टेड वन? आय एम द सॉर्टेड. आय एम ऍक्च्युअली मेसी. काय नक्की ठरव. मी तुला सांगतो, मी खूप सॉर्टेड आहे. शी इज द मेसी वन. बट इन टर्म्स ऑफ सॉर्टेड पीपल आय एम ऑल्सो मेसी. इन फ्रंट ऑफ सॉर्टेड पीपल आय एम ऑल्सो मेसी. वी आर मिक्स ऑफ बोथ ऍक्च्युली. म्हणजे दोघंही मेसी आहोत आणि दोघंही सॉर्टेड आहोत. असं कोणी पर्टिक्युलरली खूप मेसी आहे किंवा खूप सॉर्टेड असं दोघांचंही नाही आहे. दोघंही तितकेच मेसी आणि दोघंही तितकेच सॉर्टेड. मी खूप सॉर्टेड नाही, पण कम्पॅरेटिव्हली तो जास्त, म्हणजे मी प्रोकॅस्टिनेट खूप करते, तो जास्त ऍक्शन घेतो. काय करायचंय करून टाकूया, तो आहे. सो त्या टर्म्स मध्ये इफ यू से सॉर्टेड तो आहे. ओके. सो जरा काही वर्ष मागे जाऊन विचारते लग्नाबद्दल. तर मला कळलं सुरुवात कधी झाली आहे या लव्ह स्टोरीची? कधी, कशी, कुठून, कोणामुळे? खरं सांगा तशा आता इट्स टू लेट टू टेल पीपल खोटी स्टोरी. हां, खरी स्टोरी सांग शाल्व. ओके. सो बेसिकली आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो, पण मी लहानपणी एका पाळणाघरात जायचो. ओके. ज्या पाळणाघरात ही पण यायची, पण मी तेव्हा ओळखत नव्हतो हिला, की मला असं काही माहित नव्हतं की ऐकून होतं, कारण आम्ही एकाच पाळणाघरात होतो ना, सो गट असायचे. तो मोठ्या गटात आणि मी लहान गटात होतो. मी बऱ्याच मोठ्या गटात होतो. मी 4थी-5वीत होतो, 4थीत वगैरे होतो. आणि मी खूपच लहान, आणि ती खूपच लहान होती. ती ज्युनियर KG मध्ये वगैरे होती. सो काहीच आमचं तसा काही संबंध नव्हता. पण एका पॉइंटला 2018 मध्ये का 19 मध्ये मला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आलं. आणि त्या पाळणाघराचं नाव लिटल एंजल्स होतं. सो लिटल एंजल्स रियुनियन ग्रुप. आणि आय वॉज लाईक, पाळणाघराचं रियुनियन कोण करतं? त्याचं म्हणत कोण करतं पाळणाघराचं रियुनियन? ही कोणाची आयडिया आहे? व्हॉट इज दिस? माझी आयडिया होती. आणि म्हटलं ही कोण आहे पाळणाघराचं रियुनियन करणारी? ओके बर. त्याच पॉइंटला मला सांगितलं होतं की शाल्व हा ऍक्टर आहे आणि ही माइट नॉट कम. मला असं झालं ठीक आहे मग नको येऊस. मग त्यांनी मला विचारलं की तू असं आमचं रियुनियन तू येणार आहेस का? म्हटलं नाही.
मी नाही येणार. म्हणलं ठीक आहे नको येस तू, मी भेटले सगळ्यांना, मी माझं आय लव्ह पीपल, सो मी भेटले सगळ्यांना. मग नंतर ह्यांनीच मला मेसेज केला की तुला भेटायचंय का. हाय काय रे. आणि मी आमच्यामध्ये 5 डीपी इयर्स बघितलास, काय डीपी बघितलास तिचा. हो ऑफकोर्स. आमच्यामध्ये 5 इयर्सचं एज गॅप आहे, ठीक आहे. सो मी तेव्हा खूपच नाही, अगं मी सांगते ना 18 कम्प्लीट झाले होते मी फक्त तेव्हा. आणि मी म्हटलं ठीक आहे, मी सगळ्यांना बोलत होतो. म्हटलं सगळ्यांना कशाला, सगळ्यात कुठे गोळा करत बसते, कॉफी प्यायला आपण दोघं भेटू कॉफी प्यायला. म्हणलं ठीक आहे, मला काही हरकत नाहीये. सो वी मेट फॉर अ कॉफी ऑन 26 डिसेंबर 2018 आणि दॅट्स व्हेन वी मेट फॉर द फर्स्ट टाइम. माझा नुकताच 26 डिसेंबर 2018 नुकताच माझा बर्थडे झाला होता. ओके. आणि मग आम्ही भेटलो कॉफीला. आणि मला असं झालं हा किती हुशार, हा किती छान आहे, म्हणजे किती त्याच्याकडे नॉलेज म्हणजे नाही आहेच, पण तेव्हा असं जास्त वाटलं की किती हा किती चांगला आहे. म्हणून मी ह्याला सतत मेसेज करायला लागले, हाय काय करतोयस तू, भेटायचं का तुला. आणि हा मला काहीही कारण सांगायचा की माझ्याकडे आत्ता वेळ नाहीये, मी बाबांना घ्यायला बस स्टँडवरती चाललोय, आत्ता नाही जमू शकत मला, माझ्याकडे आय विश आय हॅड दिस चॅट्स. आणि मला खूप वाईट वाटलं की हा असा का करतोय, ह्याला नाही भेटायचंय का. आणि माझं असं हे नव्हतं की प्रेमात पडली, असं नव्हतं. आय जस्ट लुक्ड अप टू हिम की किती किती छान आहे हा असा म्हणून. पण मग इव्हेंच्युअली ही ओनली टर्न्ड अराउंड की भेटूयात वगैरे. सो ऑन 16th Feb वी स्टार्टेड डेटिंग. 16th Feb. On 16th Feb we started dating officially. Actually आम्ही 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डे असतो, तर आम्ही विचार केला की आपण 14 फेब्रुवारीला समजा डेटवर गेलो तर किती टिपिकल होईल ना व्हॅलेंटाईन्स डे. आणि दॅट्स हाऊ वी स्टार्टेड डेटिंग. दॅट विल बी आवर अॅनिव्हर्सरी. तर असं नको, मग आपण 16 फेब्रुवारीला जाऊ असं आम्ही विचार केला. आम्ही 14ला भेटलो पण आम्ही डेट नव्हती ती आमची. आम्ही 16ला भेटलो मग शेवटी. आम्ही 16ला वी स्टार्टेड डेटिंग ऑफिशियली. 16 फेब्रुवारी 2019. करेक्ट. आणि ते आता 24 मध्ये 25 मध्ये तुम्ही 6 वर्ष. तुला वाटलं होतं त्या फर्स्ट कॉफी डेटला की हिच्याशी आपण लग्न करू? ॲक्च्युली मला असं काही डोक्यात नव्हतं, पण यु नो देअर वॉज सम स्पार्क. मला लग्नच नव्हतं करायचं आयुष्यात कधी. मी हिला एकदा म्हटलं की तू मला आयुष्यात भेटलीस म्हणून मी लग्न करतोय, नाही तर मी कधीच कोणाशी लग्न नसतं केलं. तो खूप इंट्रोवर्ट आहे, म्हणजे जेन्युइनली ही इज अ व्हेरी इंट्रोवर्ट पर्सन. त्याला स्पेस शेअरिंग इतका इट्स नॉट अबाउट स्पेस शेअरिंग. माझं असं होतं की मला बॅचलर लाईफ जगायचं आहे, मला फिरायचं आहे आयुष्यभर सगळीकडे. पण मला हिला भेटल्यावर असं झालं की आपण लग्न करू शकतो हिच्याशी आपल्याला, कारण हिच्याशीच लग्न करू शकतो, बाकी कोणाशी नाही करू शकत. हां. श्रेया, तुला वाटलं होतं की लग्नापर्यंत या गोष्टी जातील, फर्स्ट कॉफी डेट, डेटिंग फेज? नॉट एट ऑल. पण सरप्रायझिंगली कुठेतरी एक अश्युरन्स होता की ही विल ऑलवेज स्टिक अराउंड. कारण तू सांग मला, आजकालच्या ह्याच्यात फेब्रुवारीमध्ये आम्ही डेट करायला सुरू केलं आणि मार्च एंडला एप्रिलला मी ह्याच्या फॅमिलीला भेटले होते ऑलरेडी. तो घरी घेऊन गेला होता मला भेटवायला सगळ्यांना. असं कोणी इतक्या पटकन भेटवत नाही ना फॅमिलीला. इट्स जनरली द लास्ट रिसॉर्ट बिफोर गेटिंग मॅरेड. पण डेट करायला लागल्यानंतर पहिले तो त्याच्या आईवडिलांना भेटायला घेऊन गेला. आणि मग तेव्हापासून मी आणि ते जेल व्हायला लागले. आणि मग तिने ठरवलं की आता याच्याशी लग्न करायचं आई वडिलांना बघून की मी कट रचला. मग तिने कट रचला लग्न करायचं. आपण आई वडिलांवरती फोकस करूयात. इतके चांगले आई वडील आहेत, मुलगा चांगला आहेच. मुलगा चांगला आहेच. ओके, वा. आई वडील खूप मस्त. पण तू आता म्हणाला शार्वा की लग्नच करायचं नव्हतं आणि देन तुझा निर्णय बदलला की श्रेया बरोबरच केलं तर लग्न होईल, नाही तर नाही होणार. स्पार्क होता नो डाऊट, पण लग्न हे बिलकुल सोपं नाहीये, म्हणजे अजिबातच सोपं नाहीये. नातं म्हणजे लग्न करण्यापेक्षा ते टिकवणं आणि ते निभवणं इज व्हेरी डिफिकल्ट. काय ती एक मुवमेंट होती की तुला वाटलं की शी इज द वन? आणि एक मुवमेंट होती अशी की थ्रू आउट दोज 3-4 इयर्स मी जेवढं तिला भेटलो, जेवढं तिला जाणून घेतलं आणि तिची पर्सनॅलिटी बघितली. शी इज व्हेरी कंपॅशनेट, पॅशनेट अबाउट हर पीपल, हर फॅमिली. त्याच्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांना ती धरून राहते आणि त्यांच्यावरती खूप प्रेम करते. ती त्यांच्यासाठी कुठल्याही एक्सटेंटपर्यंत जाऊ शकते. आणि मी हे बघत होतो, माझं सतत काही ना काहीतरी काम चालू होतं आणि त्याबरोबर ती जेवढ्या स्ट्रॉंगली माझ्याबरोबर उभी होती प्रत्येक गोष्टींमध्ये, अप्स अँड डाऊन्समध्ये,
की जेव्हा मला काहीच काम नव्हतं कोविडच्या वेळेत, 1 वर्ष 1.5 वर्ष मी रिकामा बसलो होतो, तेव्हा सुद्धा ती मला एनकरेज करायची खूप, तिला काळजी होती खूप. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून असं मला झालं की मी एकटा आयुष्यात सर्व्हाइव्ह करणं हे पॉसिबल नाही ह्याच्याशिवाय. आणि तिचं जे प्रेम आहे त्या प्रेमाशिवाय आय कॅनॉट बी मायसेल्फ. सो आय थिंक तिथे कुठेतरी मला असं झालं की आपण खरंच लग्न करावं तर हिच्याशीच करावं. ॲक्च्युली तो एक सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं, लाईक यू सेड. श्रेया, तुझ्यासाठी कोणती मुवमेंट होती? ही इज द वन. मला ना लहानपणापासून जॉईंट फॅमिली आणि हे सगळं खूप जास्त आवडायचं. आणि ज्या मोमेंटला मी ह्याच्या फॅमिलीसोबत बघितलं ना, तेव्हा मला कळलं की हा किती, म्हणजे बॉईज जनरली असं खूप असतात ना की मनमौजी असतात वगैरे चिल, पण शाल्वनी त्याच्या फॅमिलीला ज्या पद्धतीने एकत्र ठेवलं आहे, म्हणजे व्हॉट ही डज फॉर हिज पेरेंट्स इमोशनली, तो कायम, कधीही मनीषा आणि चालूनी कॉल केला की तो कायम अवेलेबल असतो. म्हणजे कम वॉट मी, जो मुलगा आपल्या आईवडिलांना असं ट्रीट करू शकतो तो आपल्या फॅमिलीला तर कसं, म्हणजे किती चांगलं ट्रीट करेल. सो द मोमेंट आय सॉ हिम विथ हिज फॅमिली, इट वॉज डिसाइडेड की दिस इज वॉट आय वॉन्ट. आणि शाल्व असा व्यक्ती की तो तुम्हाला ही लेट यू बी हू यू आर, म्हणजे तुम्ही जसे आहात जसे, तो तुम्हाला तसंच्या तसं ॲक्सेप्ट करेल. तो आपण जनरली बघतो ना की एखादा व्यक्ती आपल्याला का आवडतो, आपण आपल्या पद्धतीने त्या व्यक्तीला चेंज करायचा प्रयत्न करतो की मला असा पार्टनर हवा आहे. पण इफ ही वॉन्ट समथिंग, तो स्वतःमध्ये बदल करतो त्या गोष्टीचे, की मला यू कॅनॉट चेंज समबडी एल्स, पण ते तुम्ही स्वतःमध्ये आणू शकता. कधीच शाल्वनी मला असं नाही केलं की सतत एक हॅमरिंग, कुठेच काय करते लवकर, नेव्हर. त्याला ही इज ऑलवेज गिवन स्पेस. स्पेस ही रिलेशनशिपमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट. बरोबर आहे. आपण एकत्र जितके राहतो तिथं आहेच, पण स्पेसही तितकीच महत्त्वाची गोष्ट. आणि शाल्वनी हे सगळ्या क्वालिटीज बघून मी असे होते की दिस इज इट्स इम्पॉसिबल की या पलीकडे आपल्याला काही चांगलं मिळू शकतं. सो इमिडिएटली मी लगेच हे केलं. वाव, हे ऐकलेस तू याआधी कधी एवढ्या कॉम्प्लिमेंट्स? नाही, खूप छान वाटतं. छान वाटतंय. पण मला श्रेया, मला तुला इथे विचारायला आवडेल, शाल्वचे आई बाबा फ्रेंड्स आहेत का तुझ्यासाठी? ते ना इट्स अ व्हेरी नाईस स्पेस. ते जेव्हा मला सपोर्टची गरज आहे ते फ्रेंड्स आहेत, आणि नाहीतर ते आई वडील आहेत. म्हणजे ते दोन्हीही सांभाळून घेतात, दोन्ही रोल्स. मनीषा तर माझी, म्हणजे माझी सासू तर माझी बेस्टी आहे. आमचं रोज एकदा बोलणं झाल्याशिवाय आमचा दिवसच जात नाही की काय चाललंय. आणि असं असं ना, इफ आय नो शी नोज, म्हणजे मला जे काय माहिती ते तुला माहिती आहे. सो इफ यू टेलिंग मी समथिंग, माय मदर इन लॉ नोज इट, बिकॉज आय एम डेफिनेटली गोइंग टू टेल हर. सो आमच्यामध्ये तो संवाद खूप जास्त आहे. हे खूप भारी आहे यार, मला फार आवडलं हे समटाइम्स आय फील जेलस की त्यांचं काय चाललंय दोघांचं, काय बोलताय, व्हॉट आर दे कुकिंग, व्हॉट्स गोइंग ऑन इन देअर हेड्स, असं होतं मला कधी कधी. खरं आहे. म्हणजे मनीषा इज अ स्वीट हार्ट. ती इतक्या लेवलला की मी जेव्हा पहिले जायचे, किंवा आत्ता पण फॉर दॅट मॅटर, घरी गरम पोळी बनली की ती पहिले माझ्या पानात वाढते. वाव. म्हणजे हेच खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अशा मोठ्या गोष्टी आपण कायम एक्सपेक्ट करतो, पण या छोट्या छोट्या गोष्टी इट्स जस्ट सो ब्युटिफुल. पण तुम्ही कधी ठरवलं लग्न करायचं? डेटिंगच्या कितव्या वर्षांनी? आम्ही ऍक्च्युली कधी ठरलं, आपली एंगेजमेंट झाली तेव्हा त्याच्या आधी ठरवलं. ऑब्व्हियसली ना, एंगेजमेंट नाही, म्हणजे एंगेजमेंट लग्नाचा पिरियड आमचा खूप मोठा असणार होता. राईट, 1 वर्ष वगैरे ना? नाही, 3-4 वर्ष जास्तीच असणार होता, कारण तशी मी लहान आहे थोडीशी लग्नाच्या ह्याच्यासाठी. हो. सो इट वॉज सपोज्ड. तिने ऍडमिट केलंय आता, थोडीशी लहान आहे थोडी लग्नाच्या वयासाठी. म्हणजे जनरल आजकालच्या सोसायटल नॉर्म्स प्रमाणे थोडंसं माझं हे आहे. पण आता मुलींनीच आपण तो एक स्टँडर्ड फिक्स केलाय ना की 28 मध्ये करू. करेक्ट. आय थिंक आपल्या आयांची लग्न साधारण 20-22-25 च्या आतच झाली. माझ्या आई तर मला टोमण्या मारते, तुझ्या वयात मला 3 मुली होत्या म्हणून. एक्झॅक्टली. सो या आय मीन तेव्हाच ठरलं की एंगेजमेंटच्या 1 वर्ष आधीपासून आम्ही प्लॅनिंग करत होतो. आणि असं I have not got a proposal till date, by the way. I was about to ask this. I haven't gotten a proposal. Will you be my wife? No. You are going to be my wife. This is the proposal I've got. म्हणजे I'm not sulking about it. Very good. मला बाकीच्या गोष्टी खूप चांगल्या मिळाल्यात. पण असं आमचं गप्पा मारण्याच ठरलं की काय करूया का लग्न?
करूयात साखरपुडा करूयात. आणि इट वॉज मोर ऑफ अ सेलिब्रेशन फॉर अस की काहीतरी सेलिब्रेट करूयात एकत्र. सो असं आम्ही एकत्र एका जेवणाच्या डेटला भेटलो आणि ठरवलं. शाल्वा, पण ती आत्ता म्हणाली प्रपोजल, तू तिला अजून प्रपोज नाही केलंयस, म्हणजे आता तर ठीकच आहे, बट मुलींचं एक असतं ना ड्रीम प्रपोजल. तिने जी लग्नाच्या बाबतीमध्ये जिचे एवढे क्लिअर विचार आहेत की आपलं लग्न कसं दिसलं पाहिजे, प्रपोजल कसं असलं पाहिजे, हाही एकदा तरी तिने विचार केला असणार. ऑफकोर्स तिने केला त्याचा विचार. मला साधारणतः माहिती आहे तिला कसं प्रपोजल हवंय किंवा हवं होतं. आता लग्न झालंय. काय गंमत, मी आय कुड नेव्हर गेट अराउंड द आयडिया की the ring and getting on my knees. It's more of a म्हणजे काय म्हणतात, आमच्या दोघांचं जे नातं आहे ते त्या एका गोष्टीवरनं डिफाईन नाही होत असं मला खूप वाटलं. आणि त्यामुळे ते राहून गेलं. म्हणजे जेन्युअनली ते नुसतं करायलाही काही हरकत नव्हती कधी, पण ते राहून गेलं. आणि बट स्टील या आय थिंक आय ऑल्सो प्लेड अ पार्ट इन हिम नॉट प्रपोजिंग. कारण मी त्याला वेळच नाही दिला. मी त्याला म्हटलं आपण लग्न म्हणजे वी जस्ट स्टार्टेड द कॉन्व्हर्सेशन. आणि कॉन्व्हर्सेशन स्टार्ट झाल्यानंतर कोण प्रपोज करतं ते ऍक्च्युली तुला सांगतो काय माहितीये का, आमच्यामध्ये ना असं नातं कधीच नव्हतं की अनसेड लव्ह आहे, खूप सारी फ्रेंडशिप आहे, ती चालली फ्रेंडशिप त्याच्यामध्ये देर इज अ लॉट ऑफ केमिस्ट्री इन बिटवीन अस. पण आणि त्या फ्रेंडशिपचं जाऊन अचानक एक दिवशी एकाने प्रपोज केलं आणि दुसरी व्यक्ती हो म्हटली, असं कधीच नव्हतं. पहिल्यापासूनच आमच्यात रिलेशनशिपमध्ये आपल्या एकमेकांवर खूप प्रेम आहे, आपण प्रेमातच आहोत, आपण लग्न करू, कधीतरी करू. आणि असे ते इव्हेंच्युअली जाऊन आम्ही लग्न केलं. त्याचा तो ग्राफ खूप काय म्हणतात स्ट्रेट आणि सरळ आहे, त्याच्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स नाही आहे, खूप सरळ स्ट्रेट ग्राफ आहे, स्ट्रेट लव्ह. त्यामध्ये असं काही खूप अप्स अँड डाऊन्स नाही आहेत, काहीच नाहीये. त्यामुळे किंवा अचानक एकमेकांना कळतंय एकमेकांबद्दल असं कोणीतरी प्रेमात आहे एकमेकांपैकी असं नव्हतं. तसंही काही नाही, खूप सिंपल नाईस लव्ह स्टोरी. सो आय थिंक त्याच्यात असं अंडरस्टँडिंग आहे ही ऍक्च्युअली, पण म्हणजे एकमेकांमध्ये असलेली अंडरस्टँडिंग आहे ही. त्याला लवकर लग्न करायचं नव्हतं आणि मला लवकर लग्न करायचं होतं. सो असं कायम होतं ना की मुलांसाठी 2 स्टेप पुढे जातात ना, कारण मुलांना लवकर लग्न करायचं असतं काय पॉइंटला. पण तो माझ्यासाठी 2 स्टेप पुढे आला की तुला लवकर लग्न करायचं ना, मी करतो. म्हणजे दॅट वॉज ओनली आय थिंक इज प्रपोजल की मी 2 स्टेप पुढे येतोय. खूप मस्त आहे, व्हेरी मच्युअर, व्हेरी. पण व्हॅलेंटाईन्स डेचं गिफ्ट आत्ता आलंय, ते तू मागवलंस का तिच्यासाठी? हो. तुम्ही सेलिब्रेट केलेत व्हॅलेंटाईन्स डे? ठरवून सेलिब्रेट नाही करत. आमचे गिफ्ट्स पण खूप युजफुल गिफ्ट्स आम्ही आणायचे ठरवते एकमेकांना. म्हणजे 1 TB ची हार्ड ड्राईव्ह. मी तुला चीजी उत्तर देऊ, आमचा रोजच व्हॅलेंटाईन डे असतो. 1 TB ची हार्ड ड्राईव्ह. शाला नोईंग यू, तू हे उत्तर देणारच नाहीस मला कधी. आम्ही असे गिफ्ट देतो एकमेकांना. मग माझं सिरम फेसचं असं, म्हणजे फुलं वगैरे तर कधीतरी ठीक आहेत, पण मेजरली असे आमचे गिफ्ट्स ठरलेले असतात की जे कामी येतात. आमचं आता काय गंमत झाली, व्हॅलेंटाईन्स डे आहे त्याचं गिफ्ट आहे एक, आणि अॅनिव्हर्सरी आहे 16 तारखेला, आणि 12 तारखेला एंगेजमेंट आहे. 2 वर्ष झाले. 3 गिफ्ट्स जरा जास्त झालं असतं म्हणून आम्ही. आणि शाल्व गिफ्ट आणतो म्हणजे ही गोज ऑल आउट. तो असा अजिबात असं विचार करत नाही की छोटे छोटे काहीतरी, तो खूप काहीतरी ऑल आउट जातो. म्हणून आम्ही यावेळेस ठरवून बजेट कॅप ठेवली आहे की याच्या बाहेर जायचं नाहीये. आय थिंक बोथ ऑफ अस स्पेंड मोर. म्हणजे लाईक मी लग्नात पण आम्हाला प्रश्न विचारला होता की कोण जास्त खर्च करतं, तर मी असं छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये खूप खर्च करते. हा खर्च करतो, खर्च एकत्र एक बार में उडा दो. मी असे माझे असे भरपूर छोट्या छोट्या गोष्टी असतात विच इव्हेंच्युअली इज अ डील. तेच होतं ना, पण ते इक्वल्स टू तेच होतं. पण हा एकदम खूप खर्च करतो. मला काही कळत नाही ह्याच्यावर काय म्हणून काय बोलू. पण स्वभाव मला सांगा ना, स्वभाव सेम आहेत का डिफरन्स आहे दोघांमध्ये, सिमिलॅरिटी काय आहे? मला असं वाटतं की स्वभाव खूप वेगवेगळे आहेत आमचे. मला थोडंसं ती म्हटली की मी इंट्रोवर्ट आहे, पण इंट्रोवर्ट असून सुद्धा आउट गोईंग इन टर्म्स ऑफ की मला फिरायला खूप आवडतं, मला ॲडव्हेंचर स्पोर्ट्स भयंकर आवडतं. आणि तिला जे सुदिंग आणि काम असतं, ती बाहेर जरी वेकेशनला गेलो आम्ही तर ती बीचवर बसणार आरामात. हा म्हणजे चला 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 चला. मला मग राफ्टिंग करायचं असतं, मला पॅराग्लायडिंग पॅरासेलिंग करायचं असतं, मला मोटर बोट असते ते करायचं असतं.
तसं मला ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आवडतं आणि तिला शांत. रिलॅक्स. पण आमच्या दोघांनाही असं म्हणजे आम्ही कधीतरी इन्सिस्ट करतो की तू करावंस, पण अदरवाईज तू बस आरामात, मी करतो. मी करून येतो, किसी को कॉम्प्रोमाइज नाही करणार आहे कारण मी हे करू शकत नाही Right. आणि हा हे करू शकत नाही, हे खूप क्लिअर आहे. मग मध्ये काहीतरी काढतो आम्ही की मी एक ऍक्टिव्हिटी केली तो थोडा वेळ बसला, असं काहीतरी छोटंसं करतो आम्ही. पण स्वभाव नाही सेम आहे त्यांचा. स्वभाव बिलकुल सेम. बिलकुल म्हणजे आय थिंक बेस लाईन ऑफ स्वभाव सिमिलर आहे, पण तसं मी खूप बडबड करते प्रचंड. तो खूप ऐकतो. वॉकिंग एफएम. गुड लिस्नर. मी सगळं जगभराचं दिवसात एक 10 फोन तर मी त्याला करते. इंटरेस्टिंग काही कळलं की लगेच चालवायला फोन करते मी, तुला माहितीये का. गॉसिप करता? गॉसिप हा, मी गॉसिप ऐकतो. तो ऐकतो म्हणजे शाल्वा इज द सेफेस्ट स्पॉट टू से समथिंग, कारण ह्या पलीकडे ते कुठे जाणारच नाही. एकतर तो विसरतो भरपूर वेळा काय सांगितलं. तो महत्वाचा मुद्दा आहे. तो विसरून जातो. त्याला काही सांगितलं असं की शाल्वा तुला माहितीये का असं असं, हा मस्त, दुसऱ्या दिवशी तो विसरलेला असतो. बेस्ट आहे ना. मग तू काय सांगितलं लक्षातच नाहीये. इझी. महत्वाचे ना गॉसिप ना, गॉसिप आता सगळेच करतात, मजेसाठी करतात, पण ते मला ते राहतच नाही कारण ते महत्वाचं नाहीये. गॉसिप, सो इट गोज अवे. डिस्कशन खूप करतो आम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टींवरती वगैरे. ओके. दॅट इज देअर. स्वभाव जसं तू म्हणालीस आता की बेसलाईन सेम आहे बट डिफरन्सेस आहेत. गिवन अ चान्स, जर वागण्यातली किंवा स्वभावातली एक सवय बदलता आली जी 6 वर्षात नाही जमली आहे, पण आत्ता लग्नानंतर तुम्ही एक ट्राय देऊ शकता त्याला, तर एकमेकांच्या स्वभावातली कोणती गोष्ट बदलायला आवडेल तुम्हाला? मी माझ्या स्वभावातली का तिच्या स्वभावातली तुला कोणती बदलायला आवडेल? प्रोक्रॅस्टिनेशन. हा, मी करते ना, मी तुला सांगते उद्या करते हे सगळं. हे मला करायचं, मी उद्यापासून मी सुरू करणार. आणि मग शी मोटिवेट्स हरसेल्फ, म्हणजे करत नाही. ती बदलायला आवडेल. नाही, मेजर प्रोक्रॅस्टिनेशनचा प्रॉब्लेम आहे मला. चालू आहे माझं काम त्यावरती, तेही प्रोक्रॅस्टिनेट होते, पण प्रयत्न करतेय मी थोडं. चालू आहे. तू सांग. आणि तू सांग माझ्यातलं काय बदलायला आवडेल तुला? त्याचा वेंधळेपणा. हो यार, टू मच. मलाही कधी भीती वाटते. म्हणजे मी ना एकदा हेअर कलर करायला गेलो होते पार्लरमध्ये, तर मी त्याला तिकडनं फोन केला की बेबी कॉर्न बॉईल करून ठेव, मी आलेच. ऐक ना, हा किस्सा नको सांगा. नाही मी मला बोलू दे. आता नाही, खूप इथे वाद होतील. मी त्याला फोन केला, मी आलेच. तर मी घरी आले, मला वाटलं की हा फिक्स विसरला असणार आहे आणि नसेल केलं. मग मी रेडी, पण तो म्हणाला नाही मी केलंय. तर मी जाऊन गॅसवरती बघितलं तर सरांनी बेबी कॉर्न बॉईल केले होते. ओके. मला त्याला बेबी म्हटले होते मी. कॉर्न बॉईल कर. ही मला फोन बरं घरामध्ये फ्रीज मध्ये, हा इतका एपिक किस्सा आहे ना. वरती खालती बेबी कॉर्न आणि कॉर्न ठेवले होते. घरात फ्रीज मध्ये कॉर्न आणि बेबी कॉर्न दोन्ही होतं. हा, हिनी फोन करून मला सांगितलं बेबी कॉर्न बॉईल कर. मी बेबी कॉर्न बॉईल केले. तिचं म्हणणं होतं बेबी कॉर्न बॉईल कर. मग मधला जो स्वल्पविराम आहे तो कोण देणार? बर, माझं काय म्हणणं आहे, मी असेल वेडी, बेबी कॉर्न कोण बॉईल करतात? सॅलडसाठी करतात बेबी कॉर्न बॉईल. चॉप 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 चॉप. फॉर अ मोमेंट कन्सिडर करू की मी वेडी आहे. बेबी कॉर्न कोण बॉईल करतं? बरं, या दोघांपैकी कोण तुम्हाला राईट वाटतंय ते कमेंट मध्ये मला सांगा. हा किस्सा ऐकल्यानंतर कोणाचं चुकलं आणि कोणाचं बरोबर आहे. आणि गंमत अशी होते ना, आता ती म्हटली वेंधळी आहे, मी वेंधळ आहे. तर मला माहिती की मी वेंधळा आहे, पण गंमत त्याचं तेच पॉइंट असा आहे की मी कधी कधी वेंधळेपणा नसतो केलेला, तरी यांना वाटतं की मी वेंधळेपणा केलाय. अगं पण तो हे आता झालं नाही. पण टू बी व्हेरी ऑनेस्ट, बायस नाही, पण जेव्हा ती आता म्हणाल ना की मी फोन केला की बेबी कॉर्न बॉईल करून ठेव, तर मला बेबी कॉर्न बॉईल करून ठेव मी हे समजले. नाही म्हटले, हॅलो ऐक ना बेबी कॉर्न बॉईल करून ठेव. नाही असं मी म्हटली, ती घाईघाईत म्हटली ओके बेबी कॉर्न बॉईल करतो. नाही, पण शाल्व अत्यंत वेंधळा मुलगा आहे. म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टीत तो खूपच वेंधळ आहे. कधी कधी अशी भीती वाटते की ह्याला असं एकटं ठेवायचं म्हणजे मला टेन्शन येतं. तू वेंधळा. खूप मस्त किस्सा आहे हा बेबी कॉर्नचा. आय थिंक सो. कमाल आहे. खरंच हा एपिक किस्सा आहे खूप. आणि खूप विकलाय. काय शब्दांचं हे सगळ्यांना माहिती आहे. खूप विकलाय मी. सगळीकडे रिक्षा फिरवली बाबतीत.
सगळीकडे रिक्षा फिरलीस, पण तुम्ही तुमचं रिलेशनशिप किंवा तुमची डेटिंग फेज किंवा यू गाईज आर सीइंग ईच अदर, हे सगळ्यात आधी कोणाला सांगितलं? कोण होता तो पहिला व्यक्ती ज्याला माहिती होतं? ऑब्व्हियसली फॅमिली आहे, बट त्या पलीकडे आईच आय थिंक. फॅमिली पलीकडे आपण कोणाला सांगितलं? आय थिंक ताईला माहिती हो, होतं. मिताली बरोबर, कारण तेव्हा मिताली आणि मी काम करत होतो एकत्र. मिताली मयेकर. मयेकर, ओके. मिताली मयेकर. हा सर, ते वरतीच राहतात. ते वरतीच राहतात. सो मिताली आणि सिद्धार्थला माहिती होतं, कारण मी मिताली बरोबर तेव्हा काम करत होतो आणि तेव्हाच माझं आणि श्रेयाचं नुकतंच सुरू झालं. 4 दिवस झाले असतील. त्यामुळे ती सेटवर यायची ना, तेव्हा मला इंट्रोड्यूस असं करायला लागायचं, ही श्रेया. आणि मग ही श्रेया म्हटल्यानंतर ही कोण श्रेया? तर शाल्वाच्या नुसत्या मैत्रिणींना कधी भेटवत नाही किंवा घेऊन येत नाही. पहिल्यांदाच एक मैत्रीण अशी येते सेटवर, ऑब्व्हियसली त्यांचं काहीतरी चालू आहे. सो हा, मिताली होती. मितालीला माहिती होतं. आणि तुझ्याकडनं? आय थिंक कोणाला सांगितलं असेल असं मी. तू पुट्टूला सांगितलं होतंस? हा माझा एक लहानपणाचा मित्र आहे सार्थक नावाचा, त्याला मी सांगितलं होतं की असं मी डेट करते. ही वॉज वन ऑफ द फर्स्ट पीपल, आय कॉल हिम पुट्टू, सो ही वॉज द फर्स्ट पर्सन टू नो फॉर शुअर. आणि मग ताईसोबत माझं जे बॉन्डिंग झालं ती, सो आय कन्सिडर बोथ ऑफ देम टू नो. त्यांच्याशी खूप फॅमिली बॉन्ड आहे ना तुमचं. लाईक सिद्धार्थचा व्हिडिओ फारच छान होता जेव्हा तो तुला घेऊन आला तिकडे लग्न मंडपात. व्हेरी ब्युटिफुल. ताई आणि सिद्ध्या फॅमिली, नॉट लाईक फॅमिली, दॅट फॅमिली ओनली. फॅमिली. मी ताईला पहिले राखी बांधायचे, मग मितालीला. मग सिद्ध्या म्हटलं हे नाही चालणार, मलाही राखी बांधायची. मग तू दोघांना राखी बांध? मग मी दोघांनाही राखी बांधते आता, प्रत्येक वर्षी दोघांनाही. त्याला मी सिद्धू म्हणते आणि त्याला ताई. And this is the annoying adopted child they have. फक्त अडॉप्शन पेपरवरती त्यांनी सही करायची राहिली आहे, बाकी सगळं त्यांनी दत्तकच घेतलंय मला. वाव यार, हे मस्त आहे, खूप भारी. म्हणजे ह्याचं स्तवत बरोबर किंवा तुझं. ट्रू छान आहे. क्या बात यार, मस्त. पण आता म्हणजे हे तर आत्ता तुम्हाला बदलायला आवडेल, हे तुम्ही मला सांगितलं की काय बदलायला आवडेल. पण असं असतं ना की रिलेशनशिपमध्ये असणं किंवा लिव्ह इन, त्यानंतर लग्न, सॉर्ट आउट असणं खूप गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग नेचर, की एखादा चिडलाय दुसऱ्याने शांत बसलं पाहिजे, एखादा रडतोय तर दुसऱ्याने समजावलं पाहिजे, राईट? ह्या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही सेम पेजवर होतात किंवा सॉर्ट होतात आधीपासून? आय थिंक पहिले 3-4 वर्ष 5 वर्ष आमच्यात भांडणच नाही झाली. कधीच नाही. आम्ही भांडलोच नाही, आमच्याकडे मुद्देच नव्हते. मग ती मला म्हणते, ती अजूनही म्हणते मला, प्लीज तू काहीतरी कलेश काढ ना, काहीतरी आपण भांडूयात ना थोडा. ग्रीन फ्लॅग, ग्रीन फॉरेस्ट. मी पहिले 3 वर्ष वगैरे आम्ही भांडलो नाही. मग त्याला म्हटले कर ना कलेश. मग आमचा एक खूप मोठा कलेश झाला. मी म्हटलं नको, जे आहे ते मस्त चाललंय, नाही चाहिए कलेश, मेरे को नाही चाहिए. सो तसं ॲक्च्युली पार्ट अँड पार्सल त्याचं असं आहे की शाल्वला भांडायला अजिबात नाही आवडत, अजिबात. आणि मी असं की थोडं कधीतरी घाल की माझ्याशी वाद. म्हणलं कशाला, मला नाही घालायचं वाद तुझ्याशी, का घालू मी तुझ्याशी वाद? त्यामुळे त्याला अजिबात भांडायला आवडत नाही. तो वादावादी करतो, वादात कुठल्याच पडत नाही. आणि मी थोडीशी तशी आहे की कलेशी थोडीशी पाहिजे. शोधून काढायला, नशीब अजून शोधून नाही काढायला लागले की मुद्दे. आणि त्याला आठवत पण नाही काही तसं, त्यामुळे मी काही बोलत आठवत नाही. आणि मला डेट, वेळ, सकट सगळं पण आय थिंक सगळ्याच मुलींना आठवतं. आणि सगळी मुलं सुद्धा हे अग्री करतील की मुलांना नाही आठवत आहे की त्या दिवशी तसं तुम्हाला बोलला होता, तो म्हणतो कधी आज मी तुला याच्याबद्दल बोलणार आहे. अरे नाही, ते नाही आठवत, गेले, रात गई बात गई. मुलांसाठी आय थिंक असं असतं. पण हे किती सरप्राइझिंग की तुम्ही भांडला नाही 3-4 वर्ष. खरंच नाही भांडलो आम्ही, जेन्युइनली. पण त्याच्यानंतर एकदा भांडलो, पण दॅट्स इट. आता म्हणजे नाहीच होऊ शकत नाही. पण कधी भांडण झालं तर कोण येतं पहिले सॉरी बोलायला? मी येते. नाही भरपूर वेळा मी येते, कारण चुकते पण मीच ना भरपूर वेळा. त्यामुळे हे माहिती, आतापर्यंत मी जेवढे कपल्सचे इंटरव्ह्यू केले, हा पहिला इंटरव्ह्यू ज्यात एक मुलगी ऍडमिट करते की मी खूप चुकते आणि मी सॉरी बोलते. म्हणजे इट इज ऑलवेज मुलाची साईड की मी चुकतो, मी सॉरी बोलतो. हो, ती म्हटली की मी चुकते आणि मी सॉरी बोलते. शाल्व नाही बोलत. मी मुद्दे काढते खूप शोधून छोटे कधी कधी. त्या बाबतीत मी लगेच सॉरी म्हणते की चुकलं माझं. मी ओव्हर रिॲक्ट खूप करते कधी कधी. सो सॉरी म्हणते मी. कदाचित मी भांडायला येत नाही म्हणून ती सॉरी म्हणत, ती भांडायला येते. प्रॉब्लेम काय ना, माझे खूप लिमिटेड, आमच्या दोघांचे खूप लिमिटेड सर्कल ऑफ पीपल आहे. म्हणजे हार्डली 3-4 पीपल इन लाईफ. आणि जर आम्ही भांडलो
तर मला असं होतं की मी कोणाला सांगू जाऊन, म्हणून मी ह्याच्याशीच येऊन बोलते. म्हणजे आम्ही दोघं इतके रोज कॉन्टॅक्टमध्ये असतो की शक्यच नाही. मग मी त्याच्याशीच बोलते येऊन की ठीक आहे जाऊ दे, पण तुझे हे केलंयस. सो तसं आमचं असतं. पण जे काल भांडलोय ना त्याच्याबद्दल बोलायचंय, मला वाईट वाटलंय असं ते करून खूपच ग्रीन फ्लॅग आहे. पण या बाबतीत डेफिनेटली फॉर शुअर, या बाबतीत म्हणजे या सगळ्या बाबतीत, या बाबतीत डेफिनेटली. बाकी या सगळ्या बाबतीत हां आय थिंक यू हॅव टू चूज युअर बॅटल्स इन लाईफ. या बाबतीत म्हणजे व्हॉट यू वॉन्ट इन अ पार्टनर, तुम्ही काय ॲक्सेप्ट करायला त्याला, तुम्ही काय नाही. एव्हरीबडी इज अ लिटल रेड फ्लॅग, लिटल ग्रीन फ्लॅग, पण ओव्हरऑल ॲज अ पर्सन ही इज अ ग्रीन फॉरेस्ट. डॉमिनेटिंग कोण आहे या घरामध्ये? या घरात कोणाची चालते? स्तवनची. नाही. तुम्ही चालली घरी. आय डोंट वांट टू कंटिन्यू दिस. काय बोलते असं का बोलते? माझं पण चालतं, त्यामुळेच आमच्या दोघांचे क्लॅशेस होतात. कारण मी मला ना कधी कधी असं वाटतं, मला कधी कधी असं वाटतं की दोन सासू आहेत किंवा सून आणि सासू आहेत ज्यांची भांडणं चालली आहेत, त्यांची मग तो भांडणं ह्याला फोन करतो, मी ह्याला फोन करते, आणि मग तो हिच्याबद्दल काहीतरी कंप्लेंट करतो आणि ही त्याच्याबद्दल काहीतरी कंप्लेंट करत असते. मग चालू आमचे फोन नाही उचलत. मग आम्ही, आणि आमच्या दोघांचं असं नातं आहे ना की आम्ही दोघं ह्याला खूप बोलतो एकमेकांबद्दल. ॲट दी एंड ऑफ द डे बसतो, फ्रेंड्स बघतो, गप्पा मारतो, चिल करतो. सो शाल्वाला कळलं की दोघांपैकी कोणाची बाजू घ्यायची नाही. इव्हेंच्युअली एकत्र येतात कारण दोघंही ते त्यांचं चालू असतं टॉम अँड जेरी सारखं काहीतरी, आणि ते त्यांचं सॉल्व्ह करतात. सो या ट्रू. तिने किती स्ट्रेट फेसने उत्तर दिलं, स्तवांची चालते. स्तवांची चालते. पण हा शूटला असतो दिवसभर. मी नसतोच घरात त्यामुळे. पण नाही, दोघांपैकी कोण डॉमिनेटिंग आहे किंवा दोघांपैकी कोणाची जास्त? मी जास्त पॉझिटिव्ह आहे. मी खूप इन्सिस्ट करते गोष्टींमध्ये. सो असू शकतं की मीच आहे. असू शकतं. पण अशाला वाईफ इज ऑलवेज राईट या गोष्टीवर तुझा विश्वास बसायला लागलाय का आता 2 महिन्यात? नो, ऍक्च्युली इट इज ट्रू. कारण द थिंग इज की वाईफ टेल्स यू थिंग्स अबाउट यू दॅट यू डोंट नो. यू थिंक एव्हरीथिंग इज गुड, सगळं मस्त आहे, गंमत आहे. पण देन बायको येते, ती तुला सांगते की तू असं करतोयस, इट्स नॉट गुड, ते तुला कॉन्सिक्वेन्सेस भोगावे लागतील पुढे. आणि तुला तेव्हा असं होतं की जाऊ दे, मला माहिती जरा थांब, मी करतो. आणि मग नंतर आपण माती खातो. मग असं होतं, ती जे सांगते ते बरोबर होतं. मग असे 1-4-5 वेळा चटके खाल्ल्यानंतर मग थोडंसं असं व्हायला लागते, वाईफ इज ऑलवेज राईट. तो अनुभव आलाय आता. सो आय थिंक येस, वाईफ इज ऑलवेज राईट. वाव, खूप मस्त. मला ना फार भारी वाटते. सरप्राईजेस आहेत, कारण मी आधी ना शाल्वाचे खूप इंटरव्ह्यू केलेत. मला माहिती नव्हतं शाल्वा इतका मोठा ग्रीन फ्लॅग आहे. अरे म्हणजे तो प्रॉब्लेम ना खूप कमी बोलतो. येस, म्हणजे त्याचे आन्सर्स वगैरे पण इन जनरल लाईफ मध्ये खूप क्रिस्प असतात. तो असं बोलत खूप नाही, बोलतच बसलाय असं नाही. व्हेरी शॉर्ट अँड, म्हणजे ही इज अ व्हेरी येस नो आय डोंट नो पर्सन. हा, पण श्रेया, मला इथे तुला आवर्जून विचारायला आवडेल, याचं बाईक्सवर खूप प्रेम आहे. आणि ती स्पोर्ट्स बाईक मी सेटवर सुद्धा बघितलेली आता जेव्हा गेले होते शिवाच्या सेटवर. आणि तो ज्या आत्मीयतेने सांगतो त्याच्या बाईकबद्दल की तो कसा ट्रॅव्हल करतो. तू एक्सेप्ट केली ही सवय, बिकॉज स्पोर्ट्स बाईक, स्पीड, एव्हरीथिंग वी नो, राईट? तुला किती वेळ लागला ती लाईफस्टाईल एक्सेप्ट करायला, का केली आहेस, नाही केली आहेस अजून? खरं सांगू तर आय हॅव रिस्पेक्टेड हिज लव्ह फॉर द बाईक, पण ॲक्सेप्ट मी नाही करू शकली आहे. कारण नाही, इन व्हॉट सेन्स, तो जेव्हा बाईक चालवतो ना, माय हार्ट इज इन माय माउथ. मला खूप भीती वाटते. ती माझी चुकी आहे की मला भीती वाटते, त्याची चुकी नाही आहे. त्यामुळे मी त्याला काही म्हणत नाही, पण त्याला लाईव्ह लोकेशन पाठवणं कंपल्सरी असतं. मी चेक करत असते, तो कुठे थांबला की मी त्याला फोन करते, का थांबलायस तू, कुठे पोचलायस तू. सो दॅट गिव्स मी लिटल अश्युरन्स. पण असं ॲक्सेप्ट म्हणशील तर आय रिस्पेक्ट इट. डू आय ॲक्सेप्ट इट? मे बी नो, कारण मला भीती ह्याच्या बाबतीत जास्त असते. त्यांनी सगळं घातलेलं असतं, गेअर्स वगैरे, पण इट्स जस्ट दॅट लिटल फिअर ऑफ मेकिंग शुअर की ही इज ओके. आणि काही तो चांगलं चालवेल, बाकीचे लोक चांगली चालवतात का, हा माझा प्रश्न असतो तिकडे रस्त्यावरती. सो या, दॅट इज माय थिंग फॉर द बाईक. मग शाल्वा, तू स्वप्न रंगवलीस की नाही की हिच्या बरोबर त्या बाईकवर भयंकर गेलायत तुम्ही कधी? नाही ना, आम्ही एकदाही नाही. ती माझ्याकडे आता जी बाईक आहे त्यावर मागे बसून कोणी जाऊच शकत नाही. पण मी ही स्वप्न खूप रंगवलीत की आम्ही इथून गोव्याला जाऊ, पॉंडिचेरीला जाऊ, कुठेतरी साऊथला जाऊ किंवा नॉर्थला जाऊ. त्या मोठ्या बाईकवरनं जी टुरिंग असते, कम्फर्टेबल टुरिंग बाईक, कम्फर्टेबल, त्याच्यावरनं मी हे तर मला करायचंच आहे आणि मस्त आहे करणं हे. आणि त्याला ती ओके, तिला ते आवडतं. तिला स्पोर्ट्स बाईक आणि टुरिंग बाईक याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. सो ती
तिला टुरिंग बाईकवर ना याला काही प्रॉब्लेम नाही, तिला स्पोर्ट्स बाईकवर बसायची भीती वाटते. कोणाला भीतीपेक्षा इट्स व्हेरी अनकम्फर्टेबल. व्हेरी अनकम्फर्टेबल. इट्स नॉट मेंट फॉर द पिलियन. सो करेक्ट. या स्टाईल वगैरे मॅच असेल मागे बसून तर ठीक आहे फॉर अ वाईल, हा, बट इट्स नॉट लॉंग रन साठी इट्स अ व्हेरी बॅड आयडिया. दॅट इज ट्रू. आणि एकट्याने चालवायला स्पोर्ट्स बाईक जी मजा येते, हा मला असं वाटतं की त्यांनी घेतली त्यांनी चालवायला, मी कशाला मागे त्याच्यावरती, तर मी मस्त. मस्त. पण शेवटचा प्रश्न ऑब्व्हियसली, प्रॉमिसेस तुम्ही एकमेकांना किती केलेत मला माहीत नाही आहे, पण एक प्रॉमिस जे आज मी म्हणाले की तुम्ही ते केलं एकमेकांना खूप आधी आणि ते अजूनपर्यंत फॉलो करताय, तर ते प्रॉमिस काय आहे? आणि जर नसेल केलं तर आजच्या दिवसाच्या निमित्तानं, सिन्स तुमची 16 तारखेला ॲनिव्हर्सरी आहे, आजच्या दिवसाच्या निमित्तानं एक प्रॉमिस एकमेकांना करायला आवडेल, ते काय आहे? मला आत्ता जाहीररित्या प्रॉमिस करायला आवडेल की खूप असं हे करून करतो, महिन्यातनं एकदा तरी छान बिर्याणी बनवेन तुझ्यासाठी. तिला बिर्याणी खूप आवडते. उत्कृष्ट जेवण बनवतो शाल्व, उत्कृष्ट जेवण. पण आता शूटमुळे जमत नाही, पण मला इतकी आवडते त्याने केलेली बिर्याणी. तो सगळं बनवतो, पोळी भाजी बिर्याणी, कॉन्टिनेंटल, वॉट एव्हर यू लाईक. सो दिस इज द बेस्ट प्रॉमिस. कारण खरंच म्हणजे आय रिअली मिस द फूड ही मेक्स. खूप सुंदर जेवण बनवतो आणि त्या फूडनी आमचं प्रेम जास्त स्ट्रॉंग होतं आय फील. सो तू बनवणार महिन्यातनं एकदा बिर्याणी. श्रेया, पण तुला येतं कुकिंग? श्रेयाला काही 4 गोष्टी येतात पण त्या खूप उत्तम येतात. डोसा ती खूप सुंदर करते. मी डोसा सिम्पल गोष्ट आहे, मी डोसा घालायचा खूप प्रयत्न केला, मला आत्ता थोडा जमायला लागला आहे. पण श्रेयानी फर्स्ट गो शी कॅन डू इट. आलू पराठे सुंदर करते. मुगाची खिचडी खूप बेसिक गोष्ट आहे पण ती खूप सुंदर खिचडी बनवते. आणि त्यानंतर ती पोळ्या पण छान बनवते. अजून ती शिकतीये, पण तिने जस्ट आत्ता ती धाबा स्टाईल आलूची भाजी शिकली आहे. सो ती बनवून दाखवणार आहे मला आणि ती मला खायला घालणार आहे. सो माझी मदर-इन-लॉ खूप सुंदर जेवण बनवते, खूपच छान. म्हणजे कधी कधी दडपण येतं की कसं हाऊ टू कंटिन्यू दिस, हे आपल्याला कसं जमणार. पण तिने मला सगळं ती हळूहळू सांगत असते की असं 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 असं. सो ते अप्लाय करणं थोडं डिफिकल्ट आहे. हा कसं असं मीठ घालतात ना, असे मसाले, असं मीठ, मी म्हणजे मोजून मापून. सो आय एम गेटिंग देअर, पण लर्निंग इट. वा. सो त्याचं प्रॉमिस आहे की तो महिन्यातनं एकदा तरी बिर्याणी बनवणार. श्रेयाचं प्रॉमिस काय आहे? आय थिंक मी असं प्रॉमिस करते की आय एम गोइंग टू बी अ बेटर पर्सन फॉर अस. म्हणजे माझ्यात असे काही सुधारणा आहे की आमच्यासाठीच ते चांगलं आहे. लाईक ही मेन्शन प्रोक्रॅस्टिनेशन. सो ते लॉंगर रनमध्ये माझ्यासाठीच हार्मफुल आहे. सो दॅट आय प्रॉमिस कॅन वर्क ऑन इट. बाकी बिर्याणी मिळाली तर हे होऊच शकतं. बिर्याणीचा खुराक आहे. आणि आय डोंट ईट द मीट, मी फक्त राईस आणि हा ती असतात ना लोक जी चकणा खातात फक्त आणि दारू अजिबात पित नाहीत, त्यातली आहे ती. मी फक्त राईस आणि मसाला खाते. सॅड आहे मी तशी. नाही, बट इट्स ओके. पण ही पाळणाघराने बनवलेली जोडी मला खूपच आवडलेली आहे. असं नको म्हणून. पाळणाघरने बनादी जोडी मला खूप आवडलेली आहे. मी लोकांना सांगतो आम्ही इंस्टाग्राम वर भेटलो. मी आता हिला विचार की हा आधी काय सांगायचं लोकांना. मी तिला मेसेज केला, तिची स्टोरी बघून वाव यू लुक सो प्रिटी, आणि मग आमचं सुरू झालं बोलणं. And that's how we met. सो हे माझं टायटलच असणार आहे, पाळणाघरने बनादी जोडी. व्हेरी क्रिएटिव्ह. खूप मस्त आहे. तुला माहिती आहे या गोष्टीनंतर बेबी अनेक जण जातात ना पाळणाघरात, त्यांना तू चांगली आयडिया दिली आहेस, हिने रियुनियन करा आता. बास सगळे रियुनियन प्लॅन करतील आता. कुठेतरी काहीतरी मिळेल, कुठेतरी स्कोप असेल. पण खूप मस्त, खूप क्यूट आहे श्रेया. वन्स अगेन खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी गप्पा. फायनली झालंय आणि आता तुमचे प्रेक्षकही खुश होतील, कारण खूप डीएम्स येत होते की शाल्व आणि श्रेयाचा इंटरव्ह्यू करा. आय नो पण हाच इतका टाईडअप होता आणि आम्हाला मी असायचा तर तो नसायचा, तो असायचा तर मी नसायचा. हे चालूच आहे, हे चालूच आहे. सो आज लकली वेळ मिळाला आणि व्हेरी हॅपी वी कुड डू इट. येस, थँक्यू सो मच. थँक्यू दर्शना, थँक्यू सो मच. नांदा सौख्य बरे. तुम्ही उखाणे घेतले होते लग्नात? हो. बरं, चला मग काय आता कायच बोलू. आठवतंय का मला ना, मी तुला आठवतंय का, मी रॅन्डम उखाणे घेतले होते इम्प्रोवाइज करून आपल्या एका इंटरव्ह्यू मध्ये. सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, सोन्याच्या ताटात चांदीची वाटी,
व्हॅलेंटाईन्स डेचं गिफ्ट आणलंय खास आमच्या श्रेयासाठी. थँक्यू. एका श्वासात घेतला तर त्यांनी ते लहान मुलं रिसाईड करतात. झालं माझं. व्हॅलेंटाईन्स डेचं गिफ्ट आणले. हा श्रेया, चांगला आहे उखाणा, मस्त होता. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सौभाग्याची खूण, शाल्वाचं नाव घेते किंजवडेकरांची सून. क्या बात, खूप मस्त. वन्स अगेन थँक्यू. आणि नांदा सौख्य बरे? थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू.